मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनल क्रिप्टो करन्सी मराठीमध्ये. मित्रांनो सर्वांना माहितीच आहे की आपल्या चॅनलवरती क्रिप्टो करन्सीचा 1 महिन्याचा फ्री कोर्स मराठीमधनं आपण सुरुवात केलेला आहे अगदी फ्रीमध्ये. त्या कोर्सच्या एक 6व्या भागामध्ये आता आपण आहोत. आणि या 6व्या भागामध्ये तुम्ही ज्या व्हिडिओचा खूप आवर्जून वेट करत होता तो व्हिडिओ मी घेऊन आलो आहे. ते म्हणजे क्रिप्टोमध्ये आपल्याला ट्रेडिंग जी आहे किंवा इन्व्हेस्टमेंट जी आहे ती कुठे करायची. ओके, क्रिप्टो करन्सीमध्ये आपण जी ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करणार आहोत, शिकणार आहोत, सर्व माहिती घेणार आहोत. त्याच्यासाठी कोणत्या एक्सचेंजवरती ट्रेडिंग करायची, कोणत्या प्लॅटफॉर्मवरती ट्रेडिंग करायची, कोणता प्लॅटफॉर्म सेफ आहे, आपण कोणता प्लॅटफॉर्म वापरणार आहे आणि मी तुम्हाला कोणता इथे शिकवणार आहे. ह्या सर्व गोष्टी आपण आता ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सोबतच मी त्याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिकल स्टेप बाय स्टेप अकाउंट ओपनिंग प्रोसेस शिकवणार आहे, दाखवणार आहे इथे अकाउंट ओपन कसं करायचं. जे पण लोक क्रिप्टो करन्सी शिकण्यासाठी इंटरेस्टेड आहेत, अकाउंट ओपन करण्यासाठी इंटरेस्टेड आहे, शेवटपर्यंत व्हिडिओला अटेंड करा. आपण एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या पण प्लॅटफॉर्मवरती आपल्याला अकाउंट ओपन करायचं आहे, मी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये, ह्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये त्या प्लॅटफॉर्मची लिंक दिलेली आहे. त्याच लिंकने तुम्हाला मी पुढे जी सांगणार आहे ती अकाउंट ओपनिंग प्रोसेस करायची आहे. त्याचे तुम्हाला बेनिफिट काय भेटतील हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी व्यवस्थित एक्सप्लेन करेनच. तुम्हाला व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये जायचं आहे, तिकडे लिंक आहे कॉइन DCX या एक्सचेंजची, ह्या प्लॅटफॉर्मची. आणि आपण कॉइन DCX या प्लॅटफॉर्मवरती जे आहे ते क्रिप्टो ट्रेडिंग, क्रिप्टो इन्व्हेस्टमेंट करणार आहोत. ओके, मी सुद्धा तुमच्यासोबत या सर्व गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिकली इथे शिकवणार आहे. ओके, कॉइन DCXची लिंक व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये आहे. त्यावरनं तुम्हाला फ्री अकाउंट ओपन करायचं आहे. अकाउंट टोटली फ्री आहे. मी तुम्हाला सर्व गोष्टी हळूहळू समजावेन. कॉइन DCX हा जो आहे हा एक इंडियन प्लॅटफॉर्म आहे. ओके, हा एक इंडियन ब्रोकर आहे, इंडियन प्लॅटफॉर्म आहे, इंडियन एक्सचेंज आहे. जशा प्रकारे आपण स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी ब्रोकरमध्ये अकाउंट ओपन करतो. आपण स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग कधी करू शकतो, तेव्हा आपल्याकडे एखाद्या ब्रोकरचं अकाउंट असेल. मग तो ब्रोकर कोणताही ब्रोकर असू शकतो. त्याचप्रमाणे कॉइन DCX हे तुम्हाला कशासाठी, जर तुम्हाला क्रिप्टोमध्ये ट्रेड किंवा इन्व्हेस्ट करायचं असेल तर हा एक इंडियन एक्सचेंज आहे. ओके, इंडियामधला नंबर 1चा एक्सचेंज आहे कॉइन DCX हा. तुम्ही थोडंसं खाली याल तर तुम्हाला दिसेल की 1.9 CR म्हणजे जवळपास 2 करोड लोक जो आहेत, ऑलमोस्ट 2 करोड लोक कॉइन DCX यूज करत आहेत आजच्या घडीला इंडियामध्ये, इंडियामधून क्रिप्टो ट्रेड करण्यासाठी. ओके, आता कॉइन DCXमध्ये आपल्याला ट्रेडिंगचे काय बेनिफिट भेटतील, इथे आपल्या लिंकने अकाउंट ओपन करण्याचे तुम्हाला काय बेनिफिट भेटतील हे मी तुम्हाला हळूहळू इथे सांगतो. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ती काय की कॉइन DCXवर तुम्हाला कॉइन DCX हा जो एक्सचेंज आहे हा FIU रजिस्टर्ड आहे. किती लोकांना FIU रजिस्टर्ड माहिती असेल मला कमेंटमध्ये सांगा. नसेल माहिती तर मी तुम्हाला याबद्दल एक्सप्लेनेशन देतो डिटेलमध्ये. जसं शेअर मार्केटमध्ये तुम्हाला सेबी वगैरे असतं किंवा म्युच्युअल फंडमध्ये एमफी असतं, त्याचप्रमाणे हा एक्सचेंज क्रिप्टोमध्ये FIU असतो. हा एक्सचेंज FIU रजिस्टर्ड एक्सचेंज आहे. आणि इंडियन एक्सचेंज असल्याचा बेनिफिट असा आहे ना की तुम्ही इथे INRमध्ये डिपॉझिट करू शकता, म्हणजे इंडियन रुपीजमध्ये डिपॉझिट करू शकता आणि इंडियन रुपीजमध्ये तुमचे पैसे बँकमध्ये विड्रॉ करून घेऊ शकता. इथे तुम्हाला US डॉलरमध्ये कन्वर्ट वगैरे करायची गरज नाही किंवा तो चार्ज भरायची गरज नाही. इंडियन रुपीजमध्ये तुम्ही सर्व गोष्टी करू शकता. इंडियन एक्सचेंज असल्यामुळे जे आहे ते तुम्हाला बँकेशी लिंक करताना सुद्धा काही प्रॉब्लेम नाही. अगदी 2 मिनिटाची प्रोसेस आहे. तुम्ही जसं ब्रोकरकडे अकाउंट ओपन करता स्टॉक मार्केटच्या, सेम प्रोसेस या ठिकाणी असणार आहे, जी मी तुम्हाला थोड्या वेळामध्ये एक्सप्लेनसुद्धा करणार आहेच. ओके, आता मी तुम्हाला सगळ्यात पहिलं म्हणजे सांगतो FIU म्हणजे काय, जे तुम्हाला समजणं माझ्या मते फार जास्त गरजेचं आहे. हा एक्सचेंज FIU रजिस्टर असण्याचे बेनिफिट जे आहेत ते सुद्धा जाऊन तुम्हाला समजतील. 1 मिनटं मी तुमच्यासमोर आता एक आपलं प्रेझेंटेशन ओपन करतो, ज्यावरती आपण FIU रजिस्टर्डबद्दल माहिती दिलेली आहे. ठीक आहे, इथे कॉइन DCX हा जो एक्सचेंज आहे हा FIU रजिस्टर्ड आहे. म्हणजे नेमकं काय आहे तर FIU म्हणजे हा कायदेशीरदृष्ट्या FIU रजिस्टर असल्याचं महत्त्व आपण एक थोडं पुढच्या 2 मिनिटांमध्ये बघून घेऊया, जेणेकरून तुम्ही कुठे ट्रेड करता आहात, कुठे ट्रेड करणार आहात हे तुम्हाला माहिती असली पाहिजे. तर सगळ्यात पहिलं म्हणजे FIUचा फुल फॉर्म काय. FIU म्हणजे काय, FIU म्हणजे फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट ऑफ इंडिया. ओके, फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट इंडिया आर्थिक गुन्ह्यावरती लक्ष ठेवणारी ही भारत सरकारची एक संस्था आहे. ओके, प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्टच्या अंतर्गत ही संस्था काम करते. त्या संस्थेमध्ये त्याच्यामध्ये कॉइन DCX हा एक्सचेंज ऑलरेडी रजिस्टर्ड आहे, कारण की हे क्रिप्टोमध्ये काम करतात. त्यामुळे कॉइन DCX ही रिपोर्टिंग एंटिटी म्हणून इथे रजिस्टर्ड आहे. आणि त्यासाठी काय, त्यासाठी जर तुम्ही कॉइन DCX वापरत असाल तर तुम्हाला पहिली तुमची KYC करावी लागते. आता ऑब्वियसली जेव्हा आपण आपल्या डीमॅट अकाउंट वापरतो तेव्हाही आपण KYC करतोच.
जेव्हा म्युच्युअल फंडचा अकाउंट वापरतो तेव्हा के-वाय-सी करतो. सो तिथे आपली पहिली के-वाय-सी करावी लागेल. के-वाय-सी म्हणजे काय, आपलं आधार कार्ड वगैरे लिंक असेल तर टाकून OTP वगैरे व्हेरिफिकेशन करावं लागेल. सो ह्या गोष्टी कराव्या लागतात कारण की ह्या एक्सचेंज रजिस्टर्ड आहे. आता हे FIU नोंदणीकृत कॉइन DCX काय काम करतं, तर तुम्ही के-वाय-सी केलेला डेटा त्यांच्याकडे ऑब्व्हियसली राहतो आणि त्याच्यामध्ये त्यांना हे लक्षात ठेवायचं असतं की इथे मनी लॉन्ड्रिंग होणार नाही त्यांच्या प्लॅटफॉर्मवरती, त्यांच्या प्लॅटफॉर्ममार्फत. याच्यासाठी त्यांना ट्रान्झॅक्शनचे रिपोर्ट्स, कंप्लायन्स ऑफिसर वगैरे ह्या सर्व गोष्टी नेमाव्या लागतात. म्हणजे अगदी लिगली ह्यांच्यामार्फत हे काम होत असतं. ओके. आता ह्याचा आपल्याला काय फायदा आहे, म्हणजे आपण युजर्स आहोत, आपण वापरकर्ते आहोत, तर आपल्याला ह्याचा फायदा काय आहे फाईव्ह रजिस्टर एक्सचेंज असल्याचा, की ह्याच्या तुम्हाला कायदेशीर संरक्षण भेटतं आणि एक ट्रस्ट असतो ह्या प्लॅटफॉर्मवरती. ह्याच्यामध्ये सुरक्षित बँक व्यवहार होतात. जे बऱ्याच लोकांचे क्रिप्टोमध्ये बँक अकाउंट ब्लॉक वगैरे व्हायचे प्रकार आहेत ते ह्याच्यामध्ये होत नाहीत, कारण की हे FIU रजिस्टर आहे. RBI असेल त्याच्या सर्व पॉलिसीज ही लोक फॉलो करतात. सो त्यामुळे तुम्हाला बँकेच्या व्यवहारावरती कोणतेही प्रॉब्लेम्स येत नाहीत. ओके. तुमचे व्यवहार पारदर्शक असतात आणि फ्रॉडपासून जे आहे, धोकाधडीपासून जे ते तुमचं ऑब्व्हियसली संरक्षण होतं. त्यानंतर कॉइन डिसेक्स हा FIU रजिस्टर नोंदणीकृत असणं म्हणजे ते कायदेशीरदृष्ट्या बांधील आहेत. ओके. लीगल आहेत ते. के-वाय-सी त्यांना करणं अनिवार्य आहे आणि अँटी मनी लॉन्ड्रिंग धोरणं अंमलात आणणं सुद्धा त्यांच्यासाठी खूप जास्त गरजेचं आहे आणि त्यामुळे आपल्यासारख्या युजर्सना सेफ फील होतं आणि आपण त्यांच्यावरती ट्रस्ट ठेवू शकतो. असं हे बेनिफिट आहेत FIU रजिस्टर असण्याचे. ओके. आता परत आपण जाऊया आपल्या स्क्रीनवरती, कारण की आपल्याला मेन म्हणजे अकाउंट ओपनिंगची प्रोसेस स्टेप बाय स्टेप जाणून घ्यायची. मी तुम्हाला ह्या एक्सचेंजबद्दल सांगितलं. इंडियातला सध्याचा नंबर 1चा एक्सचेंज आहे. 2 करोड लोक, 2 करोड युजर्स कॉइन DCX यूज करत आहेत. आणि तुम्हाला इथे अकाउंट ओपन करायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिकडे तुमचं फ्री अकाउंट ओपन होतं. तुम्हाला कोणतेही मेंटेनन्स चार्जेस, कोणतेही ॲन्युअल मेंटेनन्स चार्जेस, प्लॅटफॉर्म चार्जेस यासारखे कोणतेही चार्जेस तुम्हाला या ठिकाणी द्यावे लागत नाहीत. हे सुद्धा गोष्ट लक्षात घ्या जेव्हा तुम्ही अकाउंट ओपन करता तेव्हा. आता मी तुम्हाला समजावतो अकाउंट ओपनिंगची प्रोसेस. सो यासाठी कॉइन DCXची एक PDF आहे. सो आपण त्याच्यावरती डायरेक्टली अकाउंट ओपनिंगची प्रोसेस समजून घेऊया, कारण की एकदम सोपी प्रोसेस आहे. तुमच्याकडे शेअर मार्केटचे डीमॅट अकाउंट असतीलच, सेम टू सेम प्रोसेस आहे. आणि हा एक्सचेंज निवडण्यामागचं कारण म्हणजे मी तुम्हाला ह्या एक्सचेंजचा एक ओव्हरव्ह्यू पण देणारच आहे ह्याच व्हिडिओमध्ये. एक्सचेंज निवडण्यामागचं कारण काय, की ह्याचा जो डॅशबोर्ड आहे इंडियन स्टॉक ब्रोकर सारखाच आहे. सो अगदी इझी टू यूज आहे आपल्यासाठी. आता ऑब्व्हियसली मी हे तुम्हाला अगदी डिटेलमध्ये शिकवणार आहे आपल्या चॅनलवरती, कसं वापरायचं, कसं बाय सेल करायचं. मी तुम्हाला ट्रेड घेऊनही दाखवणार आहे. बट तुमच्यासाठी ते फर्स्ट अटेम्प्टमध्ये सुद्धा इझी टू यूज असेल. सो आता आपण बघूया अकाउंट ओपनिंगची प्रोसेस. तुम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जी लिंक आहे, ओके, व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरनं जायचं आहे. त्या लिंकवरनं गेल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन वगैरे डाउनलोड तुम्हाला करायला सांगतील. त्यानंतर एकदा तुमचं ॲप्लिकेशन डाउनलोड झालं त्यानंतर तुम्हाला इथे तुमचे बेसिक डिटेल्स टाकावे लागतील. ते तुम्हाला स्क्रीनशॉट्स दिलेले आहेत. तुमचं नाव असेल, मोबाईल नंबर असेल, ईमेल ID असेल, हे डिटेल्स टाकावे लागतील. तुमच्या पॅन कार्डवरती जे नाव आहे ते डिटेल्स, ते नाव तुम्हाला इथे टाकावं लागेल. त्यानंतर तुम्हाला ईमेलने लॉग इन वगैरे करून तुमचं सर्व व्हेरिफिकेशन OTP होऊन जाईल. ही अगदी बेसिक स्टेप आहे जी आपण कोणत्याही अकाउंट ओपनिंगमध्ये करतो. त्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर इथे टाकावा लागेल. ज्यांनी डीमॅट अकाउंट ओपन केले आहेत ना त्यांच्यासाठी ही प्रोसेस अगदी 2 मिनिटाची प्रोसेस आहे. पॅन कार्ड नंबर टाकलात की तो व्हेरीफाय केला जाईल. त्यानंतर तुमच्या पुढच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला तुमचे जी पण तुम्ही के-वाय-सी देणार आहात, लाईक तुम्ही आधार कार्ड देणार आहात किंवा ड्रायव्हिंग लायसन्स देणार आहात, तुम्हाला ते टाकावं लागेल. समजा तुम्ही आधार कार्ड चूज केलात तर आधार कार्डचा फ्रंट आणि बॅकचा फोटो तुम्हाला इथे अपलोड करावा लागेल. ओके. त्यानंतर तुमचं आधार कार्ड पण व्हेरीफाय होईल. त्यासाठी तुम्हाला OTP वगैरे विचारला जाऊ शकतो. शेवटची स्टेप फेस व्हेरिफिकेशन. तुम्हाला एक तुमचा सेल्फी काढावा लागेल. तो सेल्फी व्हेरीफाय केल्यानंतर तुमची फेस व्हेरिफिकेशनची के-वाय-सी आहे जी कंप्लीट होईल, जी की फक्त 2 मिनिटाची प्रोसेस आहे. त्यानंतर फायनल स्टेपमध्ये तुम्हाला तुमचं बँक अकाउंट ॲड करावे लागतील, कारण की तुम्ही जे पैसे ॲड करणार हे इंडियन रुपीजमध्ये ॲड करणार तुमच्या बँकेतनं, किंवा तुम्ही जे पैसे विड्रॉ करणार ते इंडियन रुपीजमध्ये तुमच्या बँकेत विड्रॉ होणार. सो ती बँक तुम्हाला इथे ॲड करावी लागेल. ही बँकसुद्धा व्हेरीफाय केली जाईल काही वेळामध्ये. आणि अशा प्रकारे जे आहे ते त्यानंतर तुमचं अकाउंट जे आहे ते ओपन होईल. सो तुम्ही अगदी UPIने पेमेंट करू शकता, फंड ट्रान्सफर करू शकता, IMPS वापरू शकता, NEFT वापरू शकता. ह्या सर्व गोष्टी तुम्ही फंड ट्रान्सफर करू शकता. मी तुम्हाला येत्या आपल्या कोर्समध्ये आपले काही प्रॅक्टिकल्स व्हिडिओ आहेत कॉइन DCXबद्दल, त्यामध्ये ह्या सविस्तर गोष्टी मी तुम्हाला सविस्तर सगळ्या गोष्टी मी करून सुद्धा दाखवेन. ओके. सो अकाउंट ओपनिंगची प्रोसेस अगदी इझी आहे, अगदी सोपी आहे. आणि तुम्हाला ही अकाउंट ओपनिंगची प्रोसेस कमेंट सेक्शनमध्ये जी लिंक दिली आहे, व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये जी लिंक दिली आहे तिथून करून घ्यायची. सो आता
तुमच्यापैकी काही लोक विचारतील की आपल्या लिंकवरनं अकाउंट ओपन करण्याचे बेनिफिट काय. बरोबर, किती लोकांना प्रश्न आहे की तुमच्या लिंकवरनं आम्ही अकाउंट ओपन केलं तर आम्हाला काय बेनिफिट भेटतील. सो एकदम सिम्पल ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला आता घेऊन जातो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. सो हा आपला क्रिप्टो करन्सी मराठी हा टेलिग्राम चॅनल आहे. तो सुद्धा तुम्ही नक्कीच जॉईन करा. त्याचीही लिंक मी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये देतो. सो कमेंट सेक्शनमधून हा ग्रुपसुद्धा जॉईन करा. इथे आपण डेली क्रिप्टोबद्दल एक आर्टिकल पोस्ट करत असतो, तुम्हाला माहिती देत असतो बरीच सारी क्रिप्टोबद्दल. तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आणि याच्या पुढे आपण क्रिप्टोचे काही ट्रेडिंग स्ट्रॅटेजी वगैरे सुद्धा इथेच शिकवणार आहे. सो ह्या आता राहिला इम्पॉर्टंट प्रश्न की क्रिप्टोमध्ये आपल्या अंडर कॉइन डिसेक्समध्ये अकाउंट ओपन करण्याचे तुम्हाला बेनिफिट काय. सो इथे बघा, तुम्हाला मी ही लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा टाकलेली आहे क्रिप्टोच्या. सो तिथून तुम्हाला अगदी इझी पडेल. तुम्ही त्या ग्रुपला असं तर तिकडे सुद्धा तुम्हाला लिंक भेटेल. सो इथे जर तुम्ही आपल्या अंडर अकाउंट ओपन केलात तर आपण तुम्हाला 15 दिवसांचा लाईव्ह झूमवरती क्रिप्टोचा ॲडव्हान्स प्रॅक्टिकल कोर्स फ्रीमध्ये देणार आहोत. ओके, क्रिप्टो ट्रेडिंगचा ॲडव्हान्स प्रॅक्टिकल कोर्स, जो की 15 दिवसाचा लाईव्ह कोर्स असेल झूमवरती, जी की लाईव्ह बॅच असेल. लाईव्हमध्ये मी शिकवणार आहे 15 दिवस. एक एक तासाचे सेशन्स असतील, असे 15 सेशन्स असतील झूमवरती. ते तुम्हाला टोटली फ्रीमध्ये भेटणार. ओके, जे आपल्या अंडर अकाउंट ओपन करतील, ॲक्टिव्ह असेल त्यांचं अकाउंट त्यांना. ओके, हा कोर्स अजून एक 25 ते 30 दिवसानंतर सुरू होईल, कारण की ह्याच्यावरती अजून काम जे आहे ते सुरू आहे. पण हा तुम्हाला फ्रीमध्ये भेटेल लाईव्हमध्ये. त्यानंतर क्रिप्टोच्या स्ट्रॅटजीज आणि तुम्हाला जे मी स्ट्रॅटजी शिकवेन त्याच्या डेली लेवल्स वगैरे तुम्हाला तिथे डेडिकेटेडली भेटतील आपल्या युजर्सना. आणि सोबतच अकाउंट ओपन जे करतील त्यांच्यासाठी मी एक सेपरेट मेंबर्स ग्रुप बनवेन. ओके, फ्रीमध्ये असेल तर ऑब्वियसली त्याच्यासाठी कोणतेही पैसे नाहीत. ज्यांच्या आपल्या अंडर अकाउंट असतील त्यांच्यासाठी मी सेपरेट ग्रुप बनवेन कॉइन डिसेक्स वाल्यांसाठी. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अधिक चांगले बेनिफिट्स भेटतील, स्ट्रॅटेजी भेटतील किंवा लेवल्स भेटतील, डेली लेवल्स भेटतील, ट्रेड्स वगैरे सर्व तुम्हाला तिथे दिले जातील. आणि त्यानंतर तुम्हाला डेली क्रिप्टोच्या मार्केट लेवल्स, अपडेट्स आणि बरंच काही त्या ग्रुपवरती भेटणार आहे. जो की मी अकाउंट ओपन केलेल्या मेंबर्सचा तयार करणार आहे त्यावरती. सो त्यामुळे हे बेनिफिट आहेत आपल्यातर्फे. हा झाला एक कोर्स. असे कोर्स आपण तुम्हाला आणणार आहोत एक एक 2-2 महिन्यानंतर. सो तुम्हाला त्या सर्वाचे बेनिफिट भेटतील, तुमचं अकाउंट आपल्या अंडर असेल आणि ॲक्टिव्ह असेल तर. सो नक्की तुम्ही अकाउंट ओपन करा. सोबतच आपण भविष्यामध्ये ह्या एक्सचेंजबद्दल, ह्या प्लॅटफॉर्मबद्दल जे ते आपल्या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा फ्रीमध्ये व्हिडिओ बनवणार आहोतच. आपल्या यूट्यूब चॅनलवरती फ्रीमध्ये ऑलरेडी एक कोर्स सुरू आहे, तुम्हाला माहिती आहे, क्रिप्टोचा कोर्स. आत्ताचा त्या कोर्सचा 6वा भाग आहे. एक जवळपास 20 ते 22 व्हिडिओज मी त्या कोर्सचे बनवणार आहे. म्हणजे अजून एक 15 व्हिडिओज तुम्हाला भेटतील त्या कोर्सचे. सो तो जो तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट भेटणार आहेतच. सोबतच मी ह्या चॅनलवरती डेली व्हिडिओज अपलोड करणार आहे फ्रीमध्ये. मग त्यामध्ये क्रिप्टोच्या स्ट्रॅटेजीज असतील, बऱ्याच गोष्टी असतील. ओके, सो ज्या लोकांना प्रॅक्टिकल लर्निंग करायची आहे, प्रॅक्टिकली शिकायची आहे, अकाउंट ओपनिंगची प्रोसेस आजच्या दिवशी करून घ्या. ह्याच्या पुढे बरेचसे सेशन्स प्रॅक्टिकल सुरू होतील, ज्यात तुम्हाला क्रिप्टोमध्ये ट्रेड कसं करायचं, क्रिप्टोमध्ये SIP कशी करायची, पैसे ॲड कसे करायचे, सर्व मी शिकवणार आहे. सो व्हिडिओचा कमेंट बॉक्स चेक करा. तुम्ही टेलिग्राम ग्रुपला असाल तर टेलिग्राम ग्रुपमध्ये जाऊन लिंक चेक करा. तिकडे तुम्हाला त्या लिंकवरून अकाउंट ओपनिंगची प्रोसेस कंप्लीट करून घ्या. आता हा प्लॅटफॉर्म जो आहे ते मी तुम्हाला थोडासा ओव्हरव्ह्यू देतो. मी ट्रेडवरती जातो. माझं ऑलरेडी इथे लॉग इन आहेच. सो कॉइन डिसेक्स मी डायरेक्टली ट्रेडवरती जातो. सो ट्रेडवरती गेल्यानंतर तुम्हाला दिसेल की अगदी आपलं स्टॉक मार्केटचे ब्रोकर्स वगैरे त्यांचा जसा प्लॅटफॉर्म आहे ना, सेम अगदी तसा प्लॅटफॉर्म आहे. इथे बघा, फुल स्क्रीन केली की या ठिकाणी तुम्हाला चार्ट बघायला भेटतो. किंवा फुल स्क्रीन एक्झिट केलात की तुम्हाला इथे ऑर्डर बुक बघायला भेटते. त्यानंतर तुम्हाला इथे कॉईन्स बघायला भेटतात. इथे तुम्ही कोणताही कॉईन्स सर्च करू शकता. एक मिनटं. इथे तुम्ही कोणताही कॉईन्स जो आहे तो सर्च करू शकता. तुम्हाला बिटकॉईन हवा आहे, इथेरियम हवा आहे, कोणताही हवा असेल. इथे तुम्ही बाईंग सेलिंग करू शकता. हे मार्केट 24/7 सुरू असतं. सो तुम्ही कधीही ट्रेडिंग करू शकता ह्या प्लॅटफॉर्मवरती येऊन. ओके, इझी टू यूज आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये फंड वगैरे सुद्धा अगदी आरामात ॲड करू शकता. क्लिअर. सो त्यामुळे व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जावा, अकाउंट ओपनिंगची प्रोसेस पूर्ण करून घ्या. अकाउंट ओपनिंग तुमचं झालं की आम्ही तुम्हाला कोर्सला वगैरे कसं ॲड करणार यासाठी भरपूर दिवस आहेत. सो आमच्याकडून तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यात येईल आमच्या टीमकडनं. तुम्हाला सेपरेट ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल. ओके, सो ही प्रोसेस नक्की कंप्लीट करा. तुम्हाला काही अडचणी येत असतील तर मला ह्याच व्हिडिओला कमेंट करून सांगा. काही प्रॉब्लेम येत असतील ह्या व्हिडिओला तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता. व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल, तुम्हाला अकाउंट ओपन करायचं असेल, व्हिडिओ आवडलेला असेल, नक्की व्हिडिओला एक लाईक करा. कमेंट सेक्शनमधनं टेलिग्राम ग्रुपसुद्धा नक्की जॉईन व्हा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.